कोवळ्या वयातील सोहम चिंदरकर आणि ईश्वरी राणे यांनी मोबाईल हरवल्याचं कारण देत आत्महत्येच्या काळोख्या खाईत स्वतःला झोकून दिलं। मंगळवारी रात्री उशिरा तरंदळे धरणाच्या पाण्यात निष्प्राण झालेले त्यांचे देह तरंगताना दिसले आणि संपूर्ण कणकवली शहरावर शोककळा पसरली। मात्र आता या शोकांतिकेमागील मोबाईल हरवल्याचं कारण केवळ एक फसवनिमित्त होतं हे पोलिसांच्या तपासातून उघड झालंय। 22 वर्षीय सोहम चिंदरकर याने कुटुंबियांना आपला मोबाईल हरवल्याचं सांगितलं, पण तो मोबाईल हरवला नव्हता। तो त्याने स्वतःच कणकवलीतील एका विक्रेत्याला विकला होता। पोलिसांनी शुक्रवारी तो मोबाईल जप्त केला, पण दुर्दैवाने तो फॉर्मॅट झालेल्या स्थितीत आढळला। त्यामुळे सोहमला नेमकं काय दडवायचं होतं, मोबाईल मध्ये नेमकं आक्षेपार्ह काय होतं, हे रहस्य आता अधिक गडद झालंय। माझा मोबाईल हरवलाय आणि त्यात काही आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आहेत, बदनामी होईल म्हणून मी आत्महत्या करतोय, असे मेसेज सोहमने आपल्या आईच्या फोनवरून ईश्वरीला केले। सोहम आपले ऐकत नसल्याचे पाहून तुझ्याशिवाय मी एकटी कशी जगू, असा मेसेज ईश्वरीने सोहमला करून ईश्वरी हिनेही एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। सोहमच्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरी सोबत झालेले त्यांचे दीर्घ व्हॉट्सअप संभाषण त्यांच्या शेवटच्या भेटीची आणि तरंदळे धरणावर जाण्याची योजना स्पष्ट करते, पण हे फक्त शेवटचं दृश्य होतं। आता पोलीस तपासात सोहम बद्दल वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। मोबाईल हरवला हे खोटं होतं हे सिद्ध झाल्यावर आता खरा प्रश्न उभा राहिलाय, सोहमच्या आत्महत्येमागे नेमके कोणतं भीषण सत्य दडलंय? केवळ ऑनलाईन बदनामीची भीती की सोहम कोणत्या व्यसनात अडकला होता, हे गूढ आता समोर येणं बाकी आहे। ऐन 12वीत शिकणाऱ्या ईश्वरी राणे हिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ सोहममुळे आली का, या प्रश्नानं समाजाला हेलावून सोडलंय। आता कणकवली पोलिसांनी या गूढ आत्महत्येच्या प्रकरणातील प्रत्येक धागा लवकर उलगडून दाखवावा, अशी मागणी नागरिक भावूक होऊन करतायत।